ओम शिवप्रियाय नमः। ओम उग्राय नमः। हरये नमः। ओम अंधकासुरसुहृदाय नमः। ओम गंगाधराय नमः। ओम ललाटाक्षाय नमः। ओम कालकालाय नमः। ओम कृपानिधये नमः। ओम भीमाय नमः। ओम परशुहस्ताय नमः। ओम मृगपानये नमः। ओम जटा। ओम परमात्मने नमः। ओम सोमसूर्याय रोचनाय नमः। ओम यज्ञमयाय नमः। ओम सोमाय नमः। ओम पंचवक्त्राय नमः। साहेब जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत। राजेंद्र पाटील माजी आमदार बोईसर, श्री राजेंद्र कोटे विश्व हिंदू परिषद, राजेंद्र पाटील TDCC अध्यक्ष ठाणे, योगेश बबन पाटील BJP कार्यकर्ते, यशवंतरावजी कानगे साई मंदिर संस्थान, संतोषजी शेट्टी उद्योजक मुंबई, दीपकजी पाटील स्वयंसेवक संघ जिल्हा, त्याचबरोबर सर्व मान्यवर जमलेले या ठाणे जिल्ह्यातील सर्व सेवेकरी, सर्व आयोजक सेवेकरी। खरं तर हा उपक्रम कोरोनापूर्वी काही वर्षापूर्वी आधीच या ठिकाणी मुंबई आणि उपनगरातल्या सेवेकऱ्यांनी जवळजवळ निश्चित केलेला होता, परंतु कोरोनामुळं थोडं थांबावं लागलं। तो दिवस आज उजाडला आणि मुंबईकरांची इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांनी गेली काही महिन्यापासून खूप मेहनत घेतलेली आहे आणि या शक्तिपीठाचं अनन्यसाधारण महत्त्व देशामध्ये शांतता, सौख्य, समाधान मिळण्यासाठी या ठिकाणी हा उपक्रम होऊ घातलेला आहे। मगाशी कपिल पटेल साहेबांनी रामायणातला उल्लेख केलेला होता की या ठिकाणी तत्कालीन महायज्ञ या विश्वाचं संरक्षण करण्यासाठी रामायण काळात झाला। त्या पाठोपाठ श्री नवनाथ ग्रंथामध्ये या नवनारायणांनी या ठिकाणी अभूतपूर्व अशी उपासना केली आणि त्या उपासनेतून आपल्या देशात आणि राज्यामध्ये भगवतीचा कृपा, प्रसाद आणि आशीर्वाद त्यामुळं प्राप्त झाला आणि राज्याला, देशाला संरक्षण मिळालं अशी ख्याती श्री नवनाथ ग्रंथामध्ये आलेली आहे। तथापि आजही आपण यंत्रराज पूजनानं आणि दुर्गा सप्तशती पठणानं पूर्ववत परिस्थिती या देशाची निर्माण व्हावी म्हणून प्रदीर्घ कालानंतर हा उपक्रम आपण सर्व भाग्यवंतांच्या उपस्थितीमध्ये होऊ घातलेला आहे। आपण बरेच जण कोणी कालपासून, कोणी सकाळी 6 वाजेशी 4 वाजेशी एवढ्या रणरणत्या उन्हामध्ये स्थितप्रज्ञाची आणि कर्मयोग्याची भूमिका घेऊन आपण या ठिकाणी दूरवरून आलात। विशेषतः राज्याच्या 22 जिल्ह्यासह ठाणे जिल्हा आणि मुंबई उपनगरासह पडोशी असणारा दीव दमण केंद्रशासित प्रदेश या ठिकाणून सुद्धा आपण मोठ्या संख्येनं आणि प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी आलात आणि या विभागामध्ये हे कार्य जनमानसामध्ये पोचलं जावं, ही माणुसकीची संस्कृती जनमानसामध्ये पोचली जावी असे
बहुविध उपक्रम या कार्यातून सुमारे 108 उपक्रमाचा संकल्प आहे. त्यापैकी 18 आपण विभाग आमच्या कपिलजी पाटलांनी आपणाला संबोधित केले. त्या 18 विभागाचं अनन्यसाधारण मानव जातीच्या हितासाठी आणि राष्ट्रकल्याणासाठी हे उपक्रम राबवले जातात गेली 70 वर्ष. आणि याची मागणी केवळ राज्यापुरती नाही, देशापुरती नाही, विदेशाच्या 70 देशांमध्ये ही मागणी पोचलेली आहे. खरं तर आपणच कमी पडत आहोत आणि म्हणून ही मागणी लाखो हातांनी पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण वचनबद्ध आहोत. आणि त्यासाठी या कार्यानं 18 विभागाचं नियोजन जनमानसामध्ये आणि गरजूंपर्यंत ते सुयोग्य आणि पारदर्शक पद्धतीत पोचलं जावं म्हणून मूल्य शिक्षणाला विशेष महत्त्व दिलं, शिशुसंस्काराला विशेष महत्त्व दिलं आणि गर्भसंस्काराला विशेष महत्त्व दिलं. मागाशी पाटील साहेबांनी वृद्धाश्रममुक्त भारत यावर बोलताना खरं तर घराघरामध्ये गावागावांमध्ये जर पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार झाले तर या देशात काही क्षणामध्ये वृद्धाश्रममुक्त भारत होईल यात शंका नाही. म्हणून त्यासाठी या कार्यानं आमचे सर्व गुरुजन प्रतिनिधी, सेवानिवृत्त आणि सेवेत असणारे सर्व माता भगिनींसह गुरुजन प्रतिनिधींवर ही संकल्पना मांडलेली आहे. आणि गेल्या काही दशकांपासून ही संकल्पना राज्यात गावोगावी प्राथमिक शाळेपासून तर विद्यापीठापर्यंत शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना बरोबर घेऊन ही योजना आपण जनमानसामध्ये पोचवत आहोत. आज आपल्यामध्ये आमचे काही गुरुजन प्रतिनिधी नीतिमूल्य शिक्षणात, गर्भसंस्कारात आणि शिशुसंस्कारात जे काम करतात, जे इथे आलेले आहेत, कृपया त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यायचा आहे जिथे असतील तिथे. धन्यवाद. नजर पुरत नाही एवढं हा समुदाय इथे आलेला आहे आणि एवढ्या मोठ्या समुदायामध्ये गुरुजनांची जिम्मेदारी हा एक अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा विभाग या कार्यानं हाती घेतलेला आहे. खरं तर मानव जन्माला येताना एक मासाचा मातीचा गोळा म्हणून जन्म घेतो. तो उपजत ज्ञानी नसतो. त्याला 5 मार्गदर्शक गुरु लागतात तर त्याचा मानव होतो. त्यात जन्मदाते आईवडील हे पहिले गुरु आहेत, आपणा सर्वांना विदित आहे. तर दुसरे गुरु प्राथमिक शिक्षण शिकवणारे आहेत. लालन पालनानंतर दुसरे प्राथमिक गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात. तर तिसरे गुरु माध्यमिक शिक्षण शिकवतात. ते तिसरे गुरु आहे आजच्या भाषेत. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पायावर उभं करणारे चौथे गुरु अपेक्षित असतात. त्यांना चौथे गुरु म्हणतात. आणि तो एकदा त्याच्या पायावर उभा राहिला की त्याला पालक लोक गृहस्थाश्रमाची जिम्मेदारी देतात आणि तो गृहस्थाश्रमाचा भार वाहता वाहता तो म्हातारा होतो. परंतु एक उपेक्षा आहे, चिंता आहे, हरवलेली मनशांती कुठे मिळेल. देशात आणि जगामध्ये अनेक तीर्थयात्रा, अनेक पर्यटन मनशांतीसाठी भटकंती करतात. परंतु क्षणभर तेवढी मनशांती मिळाल्यानंतर तो घरी आला, कोणा ये रे माझ्या मागल्या. हरवलेली मनशांती कुठेही बाजारात मिळत नाही. ती फक्त अध्यात्मातून मिळते. म्हणून अध्यात्मात योग्य मार्गदर्शन करणारे 5वे गुरु जर आपल्याला मिळाले तर आपण मनशांतीकडे जातो. हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून 5 गुरु ज्या मानवजातीला लाभतील तो खऱ्या अर्थानं मानव होण्यास पात्र ठरेल असं म्हणायला बिलकुल अतिशयोक्ती नाही. म्हणून या कार्यानं हा उपक्रम हाती घेतलेला आहे. गावागडी, खेड्यापाड्यागडी, वाड्यावस्तीगडी आमचे सारे शिक्षक आणि गुरुजन प्रतिनिधी
विद्यार्थी आणि गुरुजनांपर्यंत पोचतात, पालकांपर्यंत पोचतात. आणि मगाशी उदाहरण देताना आमच्या पाटील साहेबांनी विवेकानंदजींचं उदाहरण दिलं. त्याआधी तेच काम संत मालिकेनं केलं. त्यात आमचे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील, या सर्व संत मंडळींनी वाड्यापाड्याकडे तमाम पालकांपर्यंत त्या काळात परकीय सत्तेचा अंमल असताना सुद्धा वाड्यापाड्यागणिक ते पोचत होते. पालकांना विचारणा करत होते, का हो तुमची मुलं आम्हाला द्याल काय? आम्हाला तर त्यांना घडवायचं आहे, आम्हाला त्यांना शिकवायचं आहे, तुमची मुलं आम्हाला द्याल काय? दुर्दैवानं आम्ही त्यांना मुलं दिली नाही. न जाणो आमची मुलं हिमालयात घेऊन गेली ही मंडळी, तर आम्हाला सांभाळायचं कोणी? या भीतीपोटी आम्ही त्यांना मुलं दिली नाही. व्हायचा तो परिणाम झाला. विवेकानंदांची सुद्धा तीच अवस्था झाली. त्यांनी तर जाहीर भारतवासियांना सांगितलं, मला जर 100 तरुण मुलं दिली, हा देश मी आर्य बनवून दाखवीन. परंतु आम्ही त्यांना मुलं दिली नाहीत. म्हणून आजच्या मितीला, आजच्या 21व्या शतकामध्ये वृद्धाश्रममुक्त भारत बनवायचा असेल तर घराघरात पुंडलिक, घराघरात श्रावणबाळ तयार झाले तरच हे शक्य आहे. अन्यथा पुढचं बोलण्यात मजा नाही. हे सर्व करत असताना रामदास स्वामींचा बराचसा काळ नाशिक येथे गेला. 24 वर्षापैकी 12 वर्ष ते नाशिक येथे आले आणि प्रभू रामचंद्रांचं पुरश्चरण सेवा करण्यात ते दंग झाले. आमचे नाशिकचे काही पंडित मंडळी त्यांच्यापर्यंत पोचली, का हो तुम्ही एवढी वर्ष प्रभू रामचंद्रांची सेवा करता, तुम्हाला काही साक्षात्कार, दृष्टांत वगैरे वगैरे काही झाला का? त्यावेळी त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. त्यांनी गप्प बसून घेतलं. ठीक आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी बोलेन, सांगेन. त्यावेळी तो दिवस उजाडला आणि एक साधारण 15-20 दिवसामध्ये भल्या पहाटे 4 वाजता त्यांचं तपश्चरण चालू असताना कोटी सूर्याचं तेज असणारी प्रखर उंच अशी विभूती समोर येऊन उभी राहिली. उठ रामदासा, झोपलास काय? तुला काय हवंय ते माग, मी आलोय. असं म्हणता क्षणी एवढं कोटीत सूर्याचं तेज असणारे महापुरुष परब्रह्म प्रभू रामचंद्र आपल्यासमोर आलेले आहेत. म्हणून क्षणभर हातापायाचा, शरीराचा कंप झाला. स्वतःला थोडीशी बोलताना बोबडी वळली. मनात घाबरले, परमेश्वराकडे काय मागावं? म्हणून क्षणभरात धीरोदात्तपणे स्वतःला सांभाळून, स्वतःला सावरत सावरत अत्यंत विनम्रपणे त्यांनी त्यांचं चरण स्पर्श केला. भगवंता, मला तुमच्याजवळ काही मागायचं नाही. मला मोक्ष नको, मुक्ती नको, धन नको, संपदा नको, मला काही नको आहे. देता आलं, मला 4 विचार द्या. मला काही नको आहे, देता आलं तर द्या. म्हणून त्यांनी काय मागावं? आज आपण देवाजवळ काय मागतो आणि संत मालिका देवाजवळ काय मागत होती, हा फरक आपल्याला लक्षात येईल. त्यावेळी त्यांनी अत्यंत विनम्रपणे प्रभू रामचंद्रांजवळ एवढीच मागणी मागितली, कोमल करणी दे रामा, विमल करणी दे रामा, सज्जन संगती दे रामा, अभेद्य भक्ती दे रामा. हे मौलिक विचार त्यांनी प्रभू रामचंद्राजवळ मागितले आणि ते त्यांना मिळाले. आजच्या कलियुगात भगवंताजवळ लोक काय मागतात हे आम्ही सांगण्याची गरज नाही, आपणाला माहीत आहे. काही तर भाग्यवान अशी माणसं देवाजवळ चुकून स्वामींचा त्यांना जर दृष्टांतच झाला तर माझ्या मुलानं कालच लॉटरीचं तिकीट काढलंय म्हणजे माझे सारेच प्रश्न सुटतील, अशी मागणी भगवंताजवळ करायची नसते. त्याजवळ सत्व मागावं. म्हणून कळकळीचं सांगणं आहे की वृद्धाश्रम मुक्त भारत करायचा असेल तर घराघरात
श्रावणबाळ तयार होणं, घराघरात पुंडलिक तयार होणं आणि वृद्ध आईवडिलांना सांभाळणारी नवी पिढी तयार करणं ही काळाची गरज आहे. आज आपण महानगरांमध्ये बघता देशाच्या जगाच्या पटलावर काय अवस्था आहे ही नव्यानं सांगण्याची गरज नाही. हजारो पालक लोक आमच्याकडं रडत रडत रोज येतात, ओक्साबोक्षी रडतात. अहो, एकुलता एक मुलगा, त्याला खूप शिकवलं सवरलं, त्याला कॉन्व्हेंटमध्ये टाकलं, तो नोकरीला लागला. कालांतरानं त्यानं आम्हाला वृद्धाश्रमात पाठवलं. ही भूमिका मानसिक जगतात योग्य आहे का? म्हणून त्यातून सर्वांनाच जायचं आहे. त्या दृष्टीनं आपण सर्वांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गावोगावी खेडोपाडी महानगरांमध्ये पुंडलिक तयार करणं आणि श्रावणबाळ तयार करणं काळाची गरज आहे. ही आपली स्वतःची नैतिक जिम्मेदारी आहे. म्हणून त्यासाठी आपण मागे राहू नये, यासाठी या कार्यात सतत सहभाग आणि सहकार्य करावं हे कळकळीचं आव्हान. समाजात जे महत्त्वाचे स्तंभ आहे त्या स्तंभांमध्ये शिक्षक गुरुजनांचा समावेश आहे. म्हणून या कार्यानं त्यांना झुकतं माप दिलेलं आहे की जास्तीत जास्त शिक्षक लोक घरापर्यंत जर पोचले तर पुढच्या समस्या निश्चितपणे थांबवू शकतील हे आम्हाला खात्री आहे. तर पुढचा विभाग या कार्यातून गेल्या 80 वर्षापासून मानवजातीच्या ज्या समस्या आहेत अथतइति त्या निर्मूलन कशा कराव्यात विनामूल्य. गेल्या 80 वर्षात या कार्यातून आमच्या कुठल्याही प्रतिनिधीनं त्याचं कुठलंही मूल्य घेतलेलं नाही, घेणार नाही, घेत नाही आणि जे कोणी घेत असेल ते आमचे नाहीत. म्हणून त्या दृष्टीनं प्रश्न उत्तर विभागातून मोठ्या प्रमाणात देशभरात विनामूल्य सेवा दिली जाते. तथापि आज आपल्यामध्ये काही भगिनी, काही पुरुष प्रतिनिधी इथे प्रश्न उत्तर विभागाचं काम करणारे आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा आणि आम जनतेला, मुमुक्षितांना उपकृत करावं आणि त्यांना चांगला हा मार्ग दाखवावा, त्यांना समस्यामुक्त, दुःखमुक्त, चिंतामुक्त करावं हे आवाहन आज सर्वांसमोर आहे. धन्यवाद. तर पुढचा विभाग या ठिकाणी 18 विभागांपैकी मूल्य शिक्षणानंतर प्रश्न उत्तरानंतर विवाह मंडळ आहे. आज जनतेमध्ये आणि देशामध्ये मुलामुलींचे प्रश्न विवाहाचे गंभीर आहेत. त्यातले त्यात एकवेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे, मुलांचं लग्न करणं फार अवघड आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खाट्याळ सूनबाई मिळाली तर काय होईल हे ज्योतिषांनी सांगू नये हे तुम्हाला आम्हाला माहीत आहे. तथापि या विवाह मंडळातून अत्यंत चाणक्षपणानं, चातुर्यानं आणि ऋणानं बंधानं मुलामुलींची विवाह बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यात केली जातात. आज आमच्यात विवाह मंडळ आलेलं आहे आणि त्यांनी उभं राहून आपला आहे त्या ठिकाणी परिचय देऊन विवाह मंडळाला उपकृत करावं आणि आपल्याही भागामध्ये विवाह मंडळं उभी करावी. आर्तपीडित, मुमुक्षित आणि दुःखित असणाऱ्या लोकांची अश्रू पुसावीत हे कळकळीचं आवाहन. आणि एवढ्यावर थांबलं नाही. गेल्या 70 वर्षात स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह जमली आणि झाली, एकही घटस्फोट फारकती आज तागायत झालेल्या नाही हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की रुसवे फुगवे, मान सन्मान, अपमान या गोष्टी कायमच्या बंद कराव्यात, त्याला तिलांजली द्यावी. आणि देशाला जर विकासाकडे न्यायचं असेल तर आपण बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं लग्न करताना महाराष्ट्रामध्ये आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह आम्हाला करायची आहे, वर्गणी गोळा करून करायची आहे. देशाचं संरक्षण करणारे आमचे शहीद जवान आहेत, त्यांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? सरकार हे सर्व काही करू शकणार नाही.
ते तुम्हा आम्हाला करायचं आहे. म्हणून आपण ही काळजी घेताना समसकाला पाहू आणि माणुसकीची संस्कृती आपणाला जोपासताना शतकापूर्वी प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी, त्या स्वामींनी गेले 1000 वर्ष मानव घडविण्यासाठी बहुविध अवतार घेतले. त्यात श्रीपाद श्रीवल्लभ असतील, गाणगापूरचे दत्त महाराज नरसिंह सरस्वती असतील, स्वतः स्वामी महाराज असतील, यांनी गेल्या शतकामध्ये, गेल्या 1000 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी सेवेकऱ्यांशी संवाद साधताना काय सांगावं? जाती पाती पूछे नाही कोई. त्यांना जातपात हा विषय मुद्दा मान्य नव्हता. हल्ली का जातीपातीचं लोक विचार करू लागलेत मला माहीत नाही, परंतु मानव नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी किंवा मानव म्हणतात, असा ठाम निर्धार स्वामींनी सेवेकऱ्यांना सांगितला. त्या पार्श्वभूमीवर या कार्यातून हे काम चालू आहे. जातपात ही विचारली जात नाही आणि जातीपातीनं काम करू नये. श्रेष्ठ कनिष्ठ उच्च नीच या गोष्टी अध्यात्मात आणि समाजशास्त्रात वर्ज्य आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून विवाह मंडळातून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आपणाला देशाची, गावाची प्रगती आणि घराची प्रगती साधताना देशात, राज्यात जेवढ्या ग्रामपंचायती आहेत, आज बरेच सरपंच आणि सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आमचं कळकळीचं सांगणं आहे की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये आमचा एक प्रतिनिधी असू द्या आणि गावातल्या मुलामुलींची विवाह बिना हुंड्यानं करा, तुमचं गाव प्रगतीपथावर जाईल. म्हणून देशाला समाजशास्त्राची जोड ही जोडणं काळाची गरज आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी आमचे डॉक्टर लोक स्वतःचा वेळ खर्ची घालून या देशामध्ये तमाम मानवजात आणि देशाचे नागरिक सदैव निरोगी राहावेत. आज घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या उंबरठ्यापर्यंत अनेक आजारांनी थैमान घातलेलं आहे. कॅन्सरसारखे आजार आहेत. इथे आज आमच्या डॉक्टर मंडळी आलेली आहे, ती काही दवा घेऊन आलेली आहे. ते आलेले असतील, त्यांनी पुढे येऊन आपला परिचय देताना, आमचे कोकणातून कडूभाऊ आलेले, त्यांनी बराच कॅन्सर बरा होण्याचा काही दवा इथे आणलेला आहे. ते कुठे असतील त्यांनी पुढे येऊन उभं राहावं आणि वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे, की या वृक्षांमध्ये काय सामर्थ्य आहे आणि ते वृक्ष काय करू शकतात, म्हणून वृक्ष का लावायचे, हा सुद्धा एक विभाग, विषय डॉक्टरांनी हातात घेतलेला आहे. आपण प्रतिवर्षी सुमारे 50 लाख वनस्पत्या लावत असतो. आगामी वर्षामध्ये त्या दुप्पट आपण वनस्पत्या बहुविध ठिकाणी विश्वासानं त्या ठिकाणी लावून आणि जगून दाखवणार आहोत. म्हणून हेही उपक्रम समाजाच्या दृष्टीनं किंवा राष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. इथे आमच्या डॉक्टरांनी कॅन्सरचा दवा आणलेला आहे. जे सामान्य गोरगरीब आहे त्यांना केमो शस्त्रक्रिया खिशाला परवडणारी नाही. इथे विनामूल्य मार्गदर्शनातून आणि औषधातून सप्तरंगी नावाची वनस्पती आहे. तिची लागवड मोठ्या प्रमाणात आपल्या भागात करतायत, बहुविध ठिकाणी करतायत. समोर आमचे डॉक्टर उभे आहेत. सप्तरंगी नावाची वनस्पती आणि काढा ते दाखवत आहेत. त्यानं संपूर्ण कॅन्सर बरा करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये आहे. म्हणून ते 40 दिवस लगातार जर आपण प्राशन केले तर आपण कॅन्सरमुक्त जीवन जगण्याला एक वेगळा आनंद, देवानं दिलेलं आयुष्य आपण निरोगीपणानं जगण्याला एक नामी संधी मिळालेली आहे. म्हणून आमच्या डॉक्टरांशी आपण संवाद साधावा. पाठोपाठ ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी इथे रानभेंडी नावाची वनस्पती आहे. ती जर आपण चांगल्या मधात प्राशन केली घासून तर 21 दिवसात घशाचा कॅन्सर ती बरा करते. तर ज्यांच्या पोटात कॅन्सरच्या गाठी आहे, गायनॉलॉजिक लोक घाबरून देतात बघितले, अशा वेळी न घाबरता आपण अत्यंत विश्वासानं आणि पारदर्शक कृतीनं
इथे यांच्याकडे वेखंड नावाची वनस्पती आहे, ती काष्ट औषधात दुकानात मिळते. ते वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केल्यास साधारण 3 ते 4 आठवड्यामध्ये 100% कॅन्सर गाठीचा ती बरा करते. अर्थात औषधं थोडी कडू आहेत, थोडी तुरट आहेत, डोळे झाकून ती घ्यावी लागतील, ही वस्तुस्थिती आहे. परंतु केमो शस्त्रक्रिया करणं सामान्य माणसाचं काम राहिलेलं नाही. म्हणून आपणाला अत्यंत कळकळीचं सांगणं आहे की निरोगी जीवन जगायचं असेल तर आपण आहारातसुद्धा अपेक्षित बदल होणं जरुरीचं आहे. आणि हा आहारात बदल करताना 5 पांढरे पदार्थ का वर्ज्य करावेत हे आपल्या लक्षात येईल. महानगरांमध्ये पांढरा पदार्थात दूध आहे. शहरांमध्ये आता भेसळयुक्त दूध मिळते. बिना भेसळीचं दूध कुठेच मिळत नाही. गाईचं तर दूध आता दुर्मिळ झालं आहे. म्हणून कशाचं दूध बनवतात हे आमच्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहीत आहे. म्हणून ब्रिटिश लोक हुशार होते. त्यांनी या देशावर 150 वर्ष राज्य करताना दुधाचा चहा कधी घेतला नाही. त्यावेळी असं नसतानासुद्धा ते ब्लॅक टी किंवा कोरा चहा घ्यायचे. ते कधी आजारी पडल्याची नोंद नव्हती. म्हणून आपणही त्याप्रमाणे दुधाचा वापर वेगळ्या कामासाठी चहामध्ये न करता वेगळ्या कामासाठी केला तर बरीचशी बचत होईल. पण आम्ही महाराष्ट्रीयन आणि भारतीय लोक बासुंदीसारखा चहा पिल्याशिवाय आम्हाला भागत नाही. ते आता आपण ठरवा. दुसरा पांढरा पदार्थ साखर आहे. महाराष्ट्रामध्ये आमच्या साखर सम्राटांनी जी साखर बनवली त्या साखरेनं आज तगायत घराघरापर्यंत डायबेटिक्स पोचवलेला आहे. आणि माहीत आहे त्यात काय विषारी पदार्थ आहे ते माहीत असू नये. परंतु शेजारच्या काही प्रदेशामध्ये, त्यात गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, तिथे खाडसरी साखर बनवतात. तिनं डायबेटिक्स होत नाही. त्यात कुठलंही विषारी केमिकल वापरत नाही. तिसरा पदार्थ मीठ आहे. द्वारकेला खूप मोठ्या मिठाचे कारखाने आहे. कापरासारखं स्वच्छ मीठ आहे, परंतु खाण्यास अयोग्य. ज्यामुळं आज त्या मिठाचा अनाठाई वापर झाल्यामुळं 10-12 वर्षाच्या मुलांच्या किडन्या फेल होणं, मेंदूचे आजार निर्माण होणं, हृदयविकार निर्माण होणं, या साऱ्या गोष्टी आपणाला माहीत आहे, त्या नव्या नाही. म्हणून मीठ खाताना महात्मा गांधींनी ज्यासाठी सत्याग्रह ज्या मिठासाठी केला तेच मीठ जर आपण वापरलं आणि साधं मीठ वापरलं, पूर्वी जे शेंदे लावून यायचं साधं मीठ मुंबईत तयार व्हायचं, त्या मिठानं कुठलाही आजार होत नाही. परंतु आता खूप प्रकारचे केमिकल त्यात टाकल्यामुळं ते मीठ आता विषारी झालेलं आहे. पुढचा पांढरा पदार्थ आहे साबुदाणा. चेन्नईला घराघरात कारखाने आहेत. तो पांढरा होण्यासाठी त्यातही काय काय टाकतात ते त्यांनाच माहिती. एवढंच नाही, असे मोठे मोठे हॉलिजन वाळण्यासाठी त्यावर लावतात आणि त्या हॉलिजनवर जी कीड असते, मोठे किडे असतात, ते सारे त्यात रगडले जातात. आणि तुम्ही ते जर बघितलं, आयुष्यात साबुदाणा कधी खाणार नाही. परंतु आज ते डोळ्याआड सृष्टीआड अशी अवस्था आजची आहे. तर 5वा पांढरा पदार्थ बेकरी आणि मैदा आहे. मुंबईकरांच्या पाट्यावर पुजलेला आहे. वडापाव खाल्ल्याशिवाय कामावर ते जात नाही. परंतु त्यामुळं पोटाचे विकार आणि त्या संबंधीचे विकार प्रत्येकाला जडलेले आहेत. म्हणून आपण हे 5 पांढरे पदार्थ जर वर्ज्य करता आले तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची वेळच येणार नाही, आम्ही छाती ठोकपणे सांगतो. म्हणून आपण जर टाळता आलं तर हे आपलं आरोग्य अबाधित राहील असं डॉक्टर लोक सांगतायत. तर पुढचा विभाग या ठिकाणी आमचे वास्तुतज्ञ लोक आलेले आहेत. आपली वास्तूप्रमाणे असावी. बऱ्याच वेळा अनभिज्ञपणामुळं वास्तूमध्ये सतत आजारपण, सतत दवाखाना, सतत डोक्यावर कर्ज, हा एक अनभिज्ञपणा आहे. इथे आमचे वास्तुतज्ञ आपणाशी दिवसभरासाठी ते संबोधन करणार आहे, प्रबोधन करणार आहे, समुपदेशन करणार आहेत.
ही वास्तू कशी असावी आणि कोणत्या गोष्टी नसाव्यात, त्यामध्ये बंद पडलेली घड्याळं दुर्लक्षित आहेत, फुटलेली भांडी आहेत, अडगडीत अनेक न वापरणारं सामान आहे, फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला आहेत, फुटलेली भांडी आहेत, किचन ओट्याला काळा दगड लावलेला आहे. हे साऱ्या गोष्टी डोक्यावर कर्ज आणि आजारपणाची लक्षणं आहे. म्हणून घरी गेल्याबरोबर ते तोडफोड करत बसू नका. त्यावर सोपे उपाय आणि बिनाखर्चिक उपाय आमच्या तज्ज्ञांनी सांगितलेले आहेत. म्हणून त्याचा जर आपण वापर केला तर निश्चितपणे आपणाला त्याची फलश्रुती तथा त्याच्या चांगल्या अनुभूती 8 दिवसात मिळतील, याबद्दल दुमत नाही. म्हणून बिनाखर्चिक हा मार्ग आणि यातून काम करणारे हे सर्व प्रतिनिधी आपल्याशी सतत संपर्कात राहणार आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार, वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी पुढे येऊन तथा जागेवर उभं राहून इथे आलेले आहेत. त्यांनी परिचय द्यावा की समाजात वावरताना राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी, देशाबद्दल, धर्माबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी आणि कुठलंही काम करताना कायद्याच्या चाकोरीत करा. म्हणून कायद्याच्या चाकोरीत काम करताना पूजनीय टिळकांनी 6 वर्षाच्या कार्यकालात मंडालेला स्वतःला तुरुंगात झोकून घेतलं आणि गीता रहस्य लिहिलं. तो गीता रहस्य म्हणजे कायद्याची जननी आहे. परंतु दुर्दैवानं अजून तो कानूनमध्ये का आला नाही हा प्रश्नचिन्ह आजही आहे. खरं तर भगवंतानं गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये गीता रहस्य टिळकांनी 14व्या अध्यायातून त्याचं रहस्य उलगडलेलं आहे. म्हणून त्याचं नाव गीता रहस्य हे पडलेलं आहे. त्यामध्ये भारतीय घटना तथा इंडियन पिनल कोड, IPC, CPC, क्रिमिनल प्रोसेस या साऱ्या घटना गीता रहस्यात आलेल्या आहेत. परंतु दुर्दैवानं शिक्षण क्रमात त्या का आल्या नाही हा प्रश्नचिन्ह आजही आहे. म्हणून आमचे कायदेशीर सल्लागार नेहमी गीता रहस्याचा अभ्यास आम जनतेपर्यंत ते नेहमी सांगतात. हे कळकळीचं आवाहन आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला पुढे येऊन ते एक वेगळ्या वेशभूषेत आहेत. त्यांनी जागेवर उभं राहून आपला परिचय देताना भूकंप होऊ नये आणि वादळ होऊ नये म्हणून त्याचं त्यांनी संशोधन केलेलं आहे. आणि या ठिकाणी तो ध्वज ते दाखवतील आणि भूकंप रोखण्यासाठी जी सोपी उपाय बिनाखर्चिक आहे ती उपाययोजना आपण पूर्वी भुज येथे, किलारी येथे, कोयनाच्या धरणाजवळ भूकंप यंत्र स्थापन केल्यानंतर आज तगायत एकही मोठा भूकंप झालेला नाही. म्हणून आपणाला निवेदन आहे, आगामी एप्रिल महिन्यात सॅटेलाईटनं सांगितलेलं आहे जगात आणि देशात काही मोठ्या कमी अधिक प्रमाणात भूकंप होणार आहेत, सुनामी येणार आहेत. त्याआधीच जर आपण अलर्ट झालात, त्याआधीच जर आपण सावध झालात पुढच्या गोष्टीत, आणि या साऱ्या गोष्टी बिनाखर्चिक आहे. म्हणून ह्या जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक जर आपण सांगितल्या तर पुढचे अनर्थ टळू शकतात. म्हणून आपण समाजसेवक बनावं. इथे आणि मार्गामध्ये जेवढे सेवेकरी आहेत त्यांचं नाव आम्ही बदलवलेलं आहे, ते समाजसेवक आहेत. म्हणून त्यांना सेवेकरी ही पदवी मिळालेली आहे. समाजाची सेवा आपणाला विनामूल्य करायची आहे. म्हणून त्यासाठी हा सारा खटाटोप या बहुविध विभागातून करण्याचं प्रयोजन. आता शेवटचा विभाग भारतीय संस्कृती आणि मराठी अस्मिता हा विषय आगळा वेगळा आणि अतिमहत्त्वाचा आहे. आणि हा विभाग आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला आहे. म्हणून आपण नेहमी कुठलाही जयघोष करताना आपण ज्यावेळी जय जयकार करतो त्यावेळी त्या देवतेचं भारत माता की जय म्हणतो. भारत माता की जय का म्हणतो? लोक अमेरिका माता का म्हणत नाही, चीन माता का म्हणत नाही, जर्मनी माता, जपान माता का म्हणत नाही, भारतालाच का म्हणतात? त्याचं कारण इथे बसलेल्या भगिनी आणि घरी असलेल्या भगिनी कारणीभूत आहेत.
आमची भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेली आहे, ती सोशिकतेवर, नम्रतेवर आणि सदाचारावर. वर्षभरात येणारे सण वार, व्रत, वैकल्य, कुलधर्म, कुलाचार, गोत्र, देवी, खंडोबा, ग्रामदैवत, आता हे होळीचे 5 दिवस आहे. कोकणात हा एक मनोरंजनातून सामाजिक सहजीवन साधण्याचा हा उपक्रम आहे. खरं तर या होळीच्या 5 दिवस, उद्या रंगपंचमी आहे आणि या 5 दिवसामध्ये घराघरापर्यंत सामुदायिक आनंद निर्माण व्हावा म्हणून आनंद देणाऱ्या घटनाक्रम त्या आपण करत असतो. अलीकडे रंगपंचमी करताना गेल्या काही दशकांपासून चुकीच्या पद्धतीनं रंग टाकले जातात, परंतु जे पाण्यानं रंग निघतात असेच रंगाचा कृपया पर्यावरणपूरकाचा वापर केला तर कुणाचं मन दुखावणार नाही. म्हणून आपण सामुदायिक सहजीवन, सामुदायिक ऐक्य, सामुदायिक बांधिलकी या साऱ्या गोष्टींपर्यंत जर यातून पोचलात आणि आज आमच्या साऱ्या भगिनी येता येता भगवतीला एक साकडं घालणार आहेत, स्वामींना एक साकडं घालणार आहेत की आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला 2 गोष्टींवर आशीर्वाद द्या. त्यातली एक पहिली गोष्ट घरात निर्माण होणारी व्यसनाधीनता. अलीकडे चोरून काही नवी पिढी निरनिराळी व्यसनं करते ते आपल्याला माहीत पण नाही. अशा व्यसनांपासून परोक्त कायमस्वरूपी पुढील पिढी निर्व्यसनी आणि शाकाहारी व्हावी म्हणून आमच्या साऱ्या माता भगिनी इथे रुद्रयंत्रावर किंवा घरी शंकराच्या पिंडीवर महिम्न वाचतात किंवा रुद्र वाचतात आणि त्याच्या तीर्थानं 40 दिवसात त्याच्या अनुभूती एवढ्या चांगल्या येतात की सगळी व्यसनमुक्त सदस्य होतात आणि शाकाहारी होतात. ही गेल्या 40-50 वर्षाची अनुभूती भगिनींनी इतर भगिनींना सांगावी हे कळकळीचं आवाहन. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. हा तसा नाजूक आणि महत्त्वाचा विषय आहे आणि त्यासाठीच गेल्या महिन्यापूर्वी आयोजकांनी वेरूळ या ठिकाणी मराठवाड्यात सुमारे 5 लाख भगिनींना बोलावलं आणि त्या ठिकाणी श्रीयंत्र राजाचं पूजन केलं. आपणाला आश्चर्य वाटेल, ज्या भगिनी परवाच्या वेरूळच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्यांनी कृपया हात उंच करावेत इथे असलेल्या भगिनींनी. धन्यवाद.